मॅडम 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 काय मॅडम मॅडम बोलतीयस? तुझ्या मॅडममुळे फ्लाईट मिस व्हायची माझी. नाही, मी विचार करत होते की घरात काय चाललं असेल. कशाला विचार करतेस? मिळाले ना सुट्टी तुला, शांत घरी जा, आराम कर. इकडचा विचार नको करूस तू. पण मॅडम, तुम्हाला भीती नाही वाटत ते लोक तुमच्याबद्दल काहीतरी बोलत असतील म्हणून? त्यात काय, बोलू दे ना, काय प्रॉब्लेम आहे? पण मॅडम, ती बेबी ईशा तिकडे एकटी आहे, आपण दोघी बी नाही. ती त्या घरातल्या समध्यांबरोबर राहणार, त्यात ती मानसीताई पण आहे घरात. मी ना घरात थांबायला पाहिजे होतं बघा. काही गरज नाही, अजिबात नको. गैरसमज हे कसं हत्यार आहे ना, ज्याच्यामुळे नाती कापली जाऊ शकतात. आणि एकदा का नातं कापलं गेलं की मग ते शिवता येत नाही आणि जोडता सुद्धा येत नाही. होऊ देत गैरसमज, काय प्रॉब्लेम? असं म्हणताय? हो. तुला खरं सांगू, आता घरात जे काही चाललंय ना ते फार मेमोरेबल असणार आहे. पण मला दुःख फक्त एवढंच वाटतंय की ते सगळं बघायला मी तिकडे नाही. पण इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मधू, मला तुझ्याकडची ती डायरी बघायची. अरे पण मी वाचून दाखवली ना, मुद्दाम होऊन सगळ्यांसमोर वाचून दाखवली. नाही तरी सुद्धा मला स्वतःला बघायची. काका, त्यांना जर का खात्री करायची असेल तर करू द्या ना. अगं गीता, अगं माझ्यावर विश्वास नाही आहे का? नाही मधू, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. काय केलंय मी? मधू, काल रात्री तू आणि मोनिका बोलताना पाहिलंय मी. नान्या, नुसतं पाहिलंस ना, काय बोलत होतं ऐकलंस का तू? आम्ही काय बोललो ना ते मी तुला आता सांगतो, ऐक.